आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाल्हे गावानजीक असणाऱ्या धाब्यावर दारूच्या नशेत एका तरुणाच्या डोक्यात वीट आणि बाटलीने मारहाण करून तिघा मित्रांनी त्याला गंभीर जखमी केले। गंभीर जखमी असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला असून जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे। या घटनेत पवन शेलार या तरुणाचा खून झाला आहे। जेजुरी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून विकास भोसले, अविनाश पवार यांना अटक केली असून तिसरा आरोपी तुषार यादव हा पळून गेला। या घटनेबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 14 रोजी वरील चौघे जण वाल्हे नजीक असणाऱ्या रामाय्या हॉटेलवर गेले होते। रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत पैशांच्या कारणावरून पवन शेलार आणि तुषार यादव, विकास भोसले, अविनाश पवार यांच्यात भांडण झाले। यावेळी या तिघांनी पवन शेलार यांच्या डोक्यात वीट आणि बाटलीने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले। अशा गंभीर अवस्थेत पवन शेलार याला सोडून तिघे आरोपी पळून गेले। पवन शेलार याला उपचारासाठी पुणे ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा बुधवारी मृत्यू झाला। जेजुरी पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून यापैकी दोघांना अटक केली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।